ज्ञान आणि वैराग्य यांचे घनीभूत अवतार असणारे भगवान श्री शुकदेव राजा परीक्षितीला कथा सांगताय. शुकदेवांचे चरण त्यांना घट्ट पकडले आणि सांगितलं, महाराज मला 7 दिवसांनी मरण येणार आहे, मी काय करू आणि काय काढू. गृही यद्वा विपर्ययम्, डूज अँड डोंट्स, इट्स अँड सगळं मला व्यवस्थित सांगितलं. खूप आनंद झाला त्यांना. इथे पहिला स्कंद समाप्त होतो, दुसऱ्या स्कंधाला, दुसऱ्या मोठ्या चॅप्टरला, मोठ्या धड्याला सुरुवात होते. त्या धड्याला इथे म्हणतात स्कंद. त्यात छोटे छोटे धडे त्याला म्हणतात अध्याय, आणि त्यात असतात श्लोक. आणि पहिलाच श्लोक श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः, भगवान श्री गोपाल कृष्ण चरणारविंदाभ्यां नमः. पर्यामेश्वरे पुष्पः कृतो लोकहितनृपः, आत्मवित्सम्मतं पुंसां श्रोतव्यां श्रूयः परः. Your question is better than the best. मला खूप आनंद झालाय की इतका चांगला प्रश्न विचारलास. ज्याच्या डोळ्यासमोर मरण आहे, ज्याला मरण येणार आहे, त्याने काय करावं. मरण येणार नाही असं कोण आहे हो? हात वर करा, मला मरण कधी येणार नाही. एका गावात भागवत चालू होतं आणि तो प्रवचनकार म्हणला, या गावातला प्रत्येक जण केव्हा ना केव्हा मरणार आहे. एक जण नाचायला लागला. म्हणलं का मी या गावातला नाही म्हणा. कुणालाही प्रतिकार न दाखवता कोणी तरुणपणी मरतो, कोणी शुद्धपणी मरतो, कोणी अतिवृद्धपणी मरतो, पण केव्हा ना केव्हा जावं लागेल, जाना तो पडेगा ना. इसलिए सभी लोगों के लिए मैं उपदेश करता हूँ. सुखदेव म्हणाले आणि सांगतात, ज्याला असं वाटतं की माझं कल्याण व्हावं, त्यांना पहिलं काय करावं. पहिलं वाक्य आहे शुकदेवांचं, टाइम मॅनेजमेंट इज लाईफ मॅनेजमेंट. वेळेचं नियोजन करा. माझ्याजवळ वेळ किती आहे अंदाजाने, समजा आता मी 30चा आहे, अजून 50 वर्ष मी जगणार. उद्याची खात्री असं काही बोलायचं नाही, काहीतरी त्याचा अंदाज असतो नाही आपल्याला. मग उद्याची खात्री 84 दिवसाचा रिचार्ज कशाला केला पडतो. अंदाज करू शकतो ना, आता मी 55 आहे, सलग 10-15 वर्ष ऍक्टिव्ह होऊ शकतो, काही गडबड नाही झाली तर. आपल्याजवळ वेळ किती याचं नियोजन करा आणि मग त्याप्रमाणे डिवाइड करा. समर्थांचा आनंद आहे. मला वाटतं या अध्यायातल्या पहिल्या श्लोकातच समर्थांनी बघितला असावा. आपल्या जवळ जेवढा वेळ आहे त्यातला वेळ मी कशा करता किती खर्च करणार आहे त्याचं जर नियोजन नसेल तर काय होतं. घटका गेली पळे गेली तास माझे जनाना, घटका गेली पळे गेली तास माझे जनाना. आयुष्याचा नाश हो, आयुष्याचा नाश हो, आयुष्याचा नाश हो, रामकारे म्हणाला. आयुष्याचा नाश हो, रामकारे म्हणाला. Thank you.
हो हो घटकाने डोळे गेली का सुवासे सणवाना आयुष्याचा नाश होतो आयुष्याचा नाश होतो आयुष्याचा नाश होतो राम काय म्हणा माझ्याजवळ वेळ किती आहे आणि त्यातला वेळ मी कशा करता किती द्यायचा याचं जर नियोजन नसेल तर माणसाचं नुकसान होतं. मला शुकदेवांसारखं कोणीच मॉडर्न वाटत नाही. आपण बऱ्याचदा बोलताना म्हणतो टाइम इज मनी. एवढी चुकीची व्याख्या आहे. वचन सुरू असताना मध्ये डिस्टर्बन्स करायचा नाही, कारण देव कथा ऐकत असतो. तुमच्या गोवेकरांनी शिकवले मला. शांत बसून कथा ऐका. कारण काय एकाग्रता महत्वाची. त्या वस्तू नको त्याला काही पडलेलं नाही त्याच्याशी. एकाग्रता आपलं कल्याण महत्वाचं आहे. लक्षात घ्या. त्याला काय देणार ते द्या तुम्ही, पण ते टायमिंग ठरवा. एक तर 4:30ला द्या, एक तर 8:30ला द्या. कोणीतरी सांगायला मी सांगतो रागावरचं नाम जोरात घ्या, म्हणजे रागाचं नामही होईल. माझ्याजवळ वेळ किती, त्यातला मला कशा करता किती वेळ द्यायला. माणसाची समस्या काय, माणूस बुद्धिमान आहे पण गाफील आहे. त्याला नाही भरपूर वेळ चिक्कार वेळ आहे. इथे हिशोब केलाय त्यांनी, जेवढा वेळ तुमच्या जवळ आहे त्यातला सरळ अर्धा वेळ रात्रीत गेला. बरोबर आहे. समजा तुम्ही 100 वर्ष जगणार आहे, 50 वर्ष सरळ रात्रीत गेली. रात्री कामं कमी होतात करावं. एवढे एकाग्रता आमच्या रंगाने धावपळ करताय. झोपेत गेली तुम्ही, पुढली 50 वर्ष त्यातली पहिली 10 सोडा, शेवटची 10 सोडा. पण पहिल्या 10 मध्ये काय करावं कळत नाही, शेवटच्या 10 मध्ये काय होतंय कळत नाही. आता सॉलिड म्हणून तुमच्याजवळ किती पक्का टाइम उरलाय, 30 वर्ष. या 30 वर्षात तुम्ही कशाला किती वेळ देणार. विषयांच्या भोगाला वेळ द्यायला लागेल, जेवाय खायला वेळ द्यायला लागेल. तुम्ही काहीही करा, तुम्हाला म्हणजे आपल्याला प्रत्येकाला रोज 5 ते 6 तास काम जेवाय करता करावंच लागतं. 5-6 तास प्रत्येकाला काम आहे. तुम्ही ऑफिसमध्ये गेला नाही तरी. अगदीची गृहिणी आहे, फक्त आई वडिलांना, त्या सासू सासऱ्यांना, नवऱ्याला, मुलाबाळांना जेवायला घालते. तिलाही 5-6 तास काम आहे की बोला. स्वयंपाक होतो 10 मिनिटात, पण झाकण पडायला अर्धा तास नको. नंतर कट्टा व्हायचा असतो की नाही. काम उरत का सांगा. घरी असताना नेहमी मलाच करावं लागतं. विनोद करायचा हेतू नाही आहे, कंटाळा येऊ नये म्हणून मध्ये 5-6 तास तुम्हाला प्रपंचाकरता काम करावं लागेल. जगाय करता, नातेवाईकांकरता वेळ द्यायला लागेल. लग्न कार्य अमुक त्याला जायला लागेल. व्यायामाला वेळ द्यायला लागेल किंवा औषध लावायला वेळ द्यायला लागेल. गुडघ्याला बाम लावायला तरी वेळ लागेल, नाही तर बैठका मारा, स्पॉट मारायला तरी वेळ, कशाला तरी वेळ द्यावा लागतो ना. एवढं सगळं बघून या देहाला चालवताना जो आतमध्ये कोण चैतन्याचा एक गाभा बसलाय, चैतन्य बसलाय की ज्यानं या घराशी, या देहाशी संबंध तोडला, किंवा तुम्ही तोडतो ना तो संबंध, या देहातल्या व्यवस्थेशी तोडला की घरासमोर गर्दी. असा जो कोण परमात्म्याचा अंश आपल्या आतमध्ये बसलाय, त्याची आणि आपली सुस्पष्ट ओळख होण्याकरता आपण कधी वेळ देणार, वेळ कधी देणार. म्हणून सर्वप्रथम शुकदेव सांगतात, होतं काय की माणसाला हे सगळं कळतं. कधी कळतं, कळून उपयोग नाही तेव्हा.
हे 60-70 कळतं माणसं येतात ना बहुजन कीर्तनाला आणि ते बेळगाव ते जळगाव महानगरात खरं. मी पंजाबमध्ये गेलो होतो. तिथे नत्था सिंग नावाचा एक साधू होऊन गेला. तो म्हणलं क्या होता है बताओ क्या होता. त्याचे पद आहे ती कव्वाली काही पद आहे. कव्वाली आहे कव्वालीचा एक अंग आहे. तो म्हणला जीवन खत्म हुआ तो जीने में ढंग आया. जगायचं कसं कधी कळायला लागतं मरायची वेळ आल्यावर. जीवन खत्म हुआ जीने में ढंग आया. जीवन खत्म हुआ जीने में ढंग आया. जब शर्मा बुझ गई तो जब शर्मा बुझ गई तो महफिल में रंग आया. जब शर्मा बुझ गई तो महफिल में रंग आया. जीवन खत्म हुआ जीने में ढंग आया. जीवन खत्म हुआ गाड़ी निकल चुकी तो गाड़ी निकल चुकी तो घर से चला मुसाफिर. गाड़ी निकल चुकी तो घर से चला मुसाफिर. मायूस हाथ मलते मायूस हाथ मलते मायूस हाथ मलते वापिस बेरंग आया. जीवन खत्म हुआ मन की मशीनरी ने तब ठीक चलना सीखा. मन की मशीनरी ने तब ठीक चलना सीखा. जब बूढ़े तन पे हृदय गुर्जे में जंग आया. जीवन खत्म हुआ फुर्सत के वक्त में फुर्सत के वक्त में माँ सुमिरन करे प्रभु का. फुर्सत के वक्त में माँ सुमिरन करे प्रभु का. उस वक्त वक्त मांगा उस वक्त वक्त मांगा जब वक्त तंग आया. जीवन आयु में नत्था सिंह ने हथियारों ने गड़ारे. आयु में नत्था सिंह ने
आणि नापास यामध्ये एका भिंतीचा अंतर आहे. आपला पेपर चालू असतो, प्रश्नपत्रिका दिलेली असते, आपल्याला 2-3 तास वेळ दिलेला असतो. भिंतीच्या बाहेर येण्यापूर्वी ज्याला सगळी उत्तरं नीट आठवली आणि व्यवस्थित लिहिली तो पास. आणि बाहेर आल्यावर सगळे एकत्र जमतात, याचं उत्तर तो काय दिलं, याचं उत्तर. एक जण म्हणला मला येत होतं उत्तर याचं. आता उपयोग आहे, गेला पेपर, उत्तर पत्रिका गेली. प्लीज बी सिरियस, प्रत्येकाने ठरवा. भागवत ऐकल्यावर आपला वेळ कधी वाया जाणार नाही. आधी पण नको जायला, पण निदान बेटर काय लेट दॅन नेव्हर. केव्हा तरी. आणि याच्याकरता ही लहान मुलांची जबाबदारी आई वडिलांवर आहे. या मुलांचा वेळ वाया जाणार नाही कोणी ठरवलं पाहिजे. म्हणून करा आजपासून नियम. केला नसेल तर केला असेल तर मला उत्तम आहे. घरातल्या सगळ्यांनी एक वेळ अशी काढा दिवसभरामध्ये 15 मिनिटं काढा, जास्त नाही. मोबाईल ऑफ ठेवा, टीव्ही ऑफ ठेवा. घरात देवघर असेल किंवा कुठलाही हॉल असेल, देवाची काही प्रतिमा असेल, फोटो असेल, त्याच्यासमोर सगळ्यांनी बसायला एक उदबत्ती लावा, एक दिवा लावा आणि विष्णू सहस्रनामासारखा, रामरक्षेसारखा एखादा स्तोत्राचा भाग घ्यावा आणि सगळ्यांनी, अगदी लहान तान्हा बाळापासून आजोबांपर्यंत सगळ्यांनी बसायचं. आणि एवढी 15 मिनिटं आम्ही भगवंताला देऊ, असं तुम्ही आयुष्यभर सांभाळा. मी अनुभवाने सांगतो आपल्याला, मुलं तुमच्यापासून लांब झाली कधी ते तिथे नियम सांभाळा. एकदा जर तुम्ही रामरक्षा म्हणत असाल रोज, तर मला सांगा एका वर्षात किती आवर्तन झाली? 365. 10 वर्षात किती अनुष्ठान झाली? त्याच्यावर 2 शून्य म्हणजे 10 पण झाली की नाही? तुम्ही सांगा तुमच्या मुली करता 10 वर्षानंतर किती पुण्य ठेवले पाठीशी. जसे पैसे तुम्ही चक्रवाढी व्याजाने करता, SIP करता, करायला पाहिजे की नाही बोलाय. किंवा तरी जुम्मे की जुम्मा मंदिरात जाऊन चालत नाही हो. कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतात. अभिषेक गुरु आले होते, शिलाच केला नाही. 40 दिवस सरळ समाधी समोर त्यांनी 40 दिवस साधना केली. सांगत होते अभिषेक गुरु गाड्याबद्दल म्हणत होते, एक दिवस जर तुम्ही रियाज केला नाही तर तुम्ही 11 दिवस मागे जाता. म्हटलं मग मी गेले तर मी पोहोचलो असेल. हे आपण करायला पाहिजे की नाही? आपल्याला आपलं कल्याण वाटतं की नाही? म्हणजे पैशाचा काही संबंध आहे का? तुम्हाला काही खर्च आहे का? वेळेचा मुद्दा आहे. शुभदेव सांगतात हे खूप कमी लोकांना कळतं, माझ्याजवळ वेळ कमी आहे. आताच काय झालं, एकाने तर मला सांगितलं वा आता तरुणपणी कशाला भक्ती करायला पाहिजे. मी ठरवलंय रिटायर झाल्यावर 7 दिवस कुंदवले, 7 दिवस पंढरपूर, 7 दिवस आळंदी, 7 दिवस संकटगड, 7 चौक म्हणतात की 2 दिवस टेन्शन काढायला आहे का खात्री. समर्थ सांगतात हेच क्षणी मनोनी जासी तरी रघुनाथी अंतकलासी माझे माझे म्हणत असे. मी हे सांगतो म्हणजे मी आता सुटत नाही आहे, मी सगळ्यांकडे नियम आहे. क्षणोक्षणी क्षणोक्षणी हा विचार करा. आता माझा प्राण गेला, इथून गेल्यावर परमात्मा मला विचारणार की तुझ्याकडे उपकरणे किती आहे, तुझ्याकडे किती साड्या आहेत, तुझ्याकडे किती ड्रेसेस आहेत, चांगल्या प्रकारचे प्रोग्रामला घालण्यासारखे जन्मे किती आहे विचारणार. तो मला फक्त 3 प्रश्न विचारतो. किती बाजिले पाणी तू तानेल्यास, किती अन्न गेले भुकेल्या जीवास, किती वेळ दिला प्रभू चिंतनाला, विचारी हरी हे तुम्हाला. क्षणोक्षणी घाची
एक मुद्दे लक्षात घ्या. भागवत म्हणजे काहीतरी असं ग्रंथ त्यातलं काही आपल्याला कळत नाही. काही कळलं नाही की माणसाला प्रवचन चांगलं झालं असं वाटतं. हा प्रॉब्लेमच नाही. हा म्हटले प्रवचन केलं काही कळलं मस्त प्रवचन. असं नाही. प्रत्येक गोष्ट रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट या नात्याने आपल्या कल्याणाचं काय आपल्या कल्याणाचं काय असं कळत गेलं पाहिजे. आणि शुकदेव बोलताय तुम्ही वक्त्याला विसरा. वक्ता कोण आहे याचा विचारच करू नका. आपल्याशी शुकदेव बोलतायत. हे कुठला तरी स्पीकर ठेवलाय. त्याचा स्पीकर ठेवले की यांनी तो स्पीकर बोलतोय का त्याला विचारा. त्यांची सिस्टीम बोलते आणि सिस्टीमच्या मागे बोलवणारा कोणीतरी. मी बोलतोय असं दिसतंय पण मलाही बोलवणारा कोणीतरी. म्हणून शुकदेव बोलतात हा निष्ठा ठेवा. कुणीही भागवत का येऊ आपल्याकडे कुणीही येऊ आपण त्या वक्त्याला विसरा आणि आपण डायरेक्ट त्या वक्त्याशी संपर्क करा जो वक्ता हे बोललेला होता. हे तुकोबा म्हणतायत, हे ज्ञानोबा म्हणतायत, हे आमके म्हणतायत असं म्हटलं की आपल्या श्रद्धा जाग्या होतं. मग तुमच्याकडे तुम्ही म्हणाला की काय सांगताय गोवा असा त्या कीर्तनकार प्रवचनकाराचं उपमर्द करून कधी शुकदेवांची कृपा होत नसते. इज लाईक पोस्टमन. पोस्टमन आलेला आहे. पहिला मुद्दा काय सांगितला टाइम मॅनेजमेंट. अतिशय चोखंदळ व्हा. अत्यंत प्रॅक्टिकल व्हा. भोळे बाबडेपणाने कधीही देव उद्धर आपला कल्याण करत नसतो. भोळे बाबडेपणा अहंकार नको म्हणून आवश्यक आहे. कॅल्क्युलेटेड पाहिजे लाईफ. पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा एका प्रमाणापेक्षा देहाची काळजी करणं सोडून दे राजा. एका सर्टन लेवल पर्यंत देहाची काळजी करा. त्याच्यापेक्षा जास्त काळजी काय होतं त्याचीच काळजी आपण काय करतो प्रवासापेक्षा वाहनाचीच काळजी करतो. ते तो काय प्रवास करायचा ज्या कारमधनं ती कार चांगली ठेवली पाहिजे बरोबर आहे पण ती प्रवासा करताय की नुसती धुण्या करताय रोज. हवा व्यवस्थित अंतर व्यवस्थित पुढं जातो कुठेही जात नाही. एकदा सांगत कुठून तरी कुठपर्यंत सोडते ना ती कार. म्हणून तिला पेट्रोल भरायचं आहे म्हणून तिला हवा चेक करायची सगळी इम्पॅक्ट ऑइलिंग नामकं जे करायचं आहे सर्व्हिसिंग कशाला आपल्याला तिचं युटिलायझेशन आहे काहीतरी. तसं या देहाचं पण देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंतच्या प्रवासाला उपयोग आहे. म्हणून अवास्तव या देहाची काळजी करू नये आणि त्याची हेळसांडही करायची नाही. काही माणसं व्यायाम करतच नाही. बसले की बसले झोपले की झोपले खायला बसले की खाल्ले. एका माणसानं एवढे 2 घास ठेवले चित्रावरती राहतात ना असं एवढे 2 घास भारतात देश टाकून ठेवले एवढे अगदी म्हणल्या इतकी चित्रावरती नसते काढायची 2 शिकल लागले चित्रावरती. हे काय काढले त्या डॉक्टरने सांगितले 2 घास कमी खा मला खूप जेवायला लागतं. आधीच 2 घास काढले तुम्ही आता जेवण. देहाचे अति कौतुक जे करतात ना त्यांना यम हसतो बरं का. वाईट श्लोक आहे ऐका वाईट खूप वाईट श्लोक आहे. फार प्रॅक्टिकल श्लोक. मृत्यू शरीर गोप्तारम वसुभाजन वसुंधरा दुश्चारिणी हसती व स्वपती पुत्र लालनाथ. या देहाची अवास्तव काळजी जे करतात इतकी काळजी करतात ते लोक. कोरोनाच्या काळात आमच्या महाराष्ट्रातले एक जण होते मुख्य होते आणि ते प्लॅस्टिक मध्ये जाऊन बसायचे फोटो दाखवतो. ते हसवत नाही तर नसो इतकी देहाची काळजी करतात. हेळसांड करू नये हे बरोबर आहे. त्याबरोबर अति काळजी जो करतो कारण त्यांनी इथं लिहिलंय कसली काळजी करताय तुम्ही. तुम्ही कितीही काळजी करा जेव्हा जायचं तेव्हा जाणार आहे आणि काही काळजी करू नका जेव्हा नाही जाणार तेव्हा नाहीच जाणार. म्हणून तो सुभाषितकार म्हणतो या देहाची अति काळजी करणाऱ्याला मृत्यू हसतो. मृत्यू शरीर गोप्तारम शरीराचे फार रक्षण करणाऱ्याला मृत्यू म्हणजे यमधर्म असतो. आणि वसुधाजन वसुंधरा जमिनीचं फाळणी करतात ना ही भाऊ असतात आणि एक इंचा करता कोर्टात जातात. तुझ्याकडे 1 इंच
ह्याची मांडणी करतात अगदी, हे तुमचं हे माझं. ती जमीन त्या दोघांना असते. शरीराचं रक्षण करणाऱ्याला मृत्यू असतो आणि जमिनीचं विभाजन करणाऱ्याला ती जमीन असते. कशी असते? अरे तुम्ही काय स्वतःच समजताय काय? ते तुमचा अंत माझ्यात आहे. जमीन म्हणते तुमचा अंत माझ्यात आहे, तुझाच शेवट आहे वेळा माझ्या पायाची, असं गाणं आहे ना. मानवी संगीत उभार आला का रे माझं पुढं विसी, तुझाच आहे शेवट वेळ्या माझ्या पायाची. मुलगी जी बघायला आली तिनं पहिल्या नवऱ्याला हा भंग म्हटला पहिला गाणं म्हणते असे कोणता जर हसून घ्या पुढे झाला हे प्रपंच हसण्यासारखं आहे, मनात रडणे हे का लोकांना देऊन रडावं. प्रपंचाकरता नाही रडू माणसं, प्रपंचाकरता सारखी. बरं आपल्या प्रपंचाकरता रडतात नाही, विविध चॅनेलवर सिरियल त्यातल्या करता रडतात. सध्या बघा हे मृत्यू हसतो शरीराचं रक्षण करणाऱ्याला, अतिरक्षण करणाऱ्याला, आणि जमीन हसते त्या जमिनीचं विभाजन करणाऱ्याला. कसं? एखाद्या स्त्रीला परपुरुषाकडून जर मुलगा झाला असेल, काय म्हणते ती सुभाषित भयंकर बोलतोय, एखाद्या स्त्रीला तिच्या पतीकडून नाही मुलगा झाला, दुसऱ्याकडनं झालाय आणि त्या पतीला माहिती गेलेला असं म्हणतो, आणि त्या बाळाचं माझं बाळ माझं बाळ माझं बाळ असं म्हणून कौतुक करणाऱ्याला ती जशी स्त्री स्वयंपाक करता करता हसेल, दुष्टारिणी हसती व स्वपतीं पुत्र लागला. आणि भयंकर आहे मला काय आपलं समजायचं. परमेश्वरानं दिल्यानं त्याची काळजी जरूर घ्यायची, व्यायाम जरूर करा, औषधं घ्या, नेटके राहा, सगळे नियम पाळा. पण आपलं नाहीये हे, परमेश्वरानं दिलेलं आहे. काळ याचा मालक, त्या विश्वाचा मालक परमात्मा आहे. राजा तू काय विचार करतोस? रक्षित येऊन तुला चालणार आहे 7 दिवसांनी आणि तू मरणार आहे. अरे 7 दिवसांनी तू मरणार आहे हा शाप नाही दिला संगीनी, 7 दिवसांनी तुझी गॅरंटी घेतली. कोण कोणाची गॅरंटी घेऊ शकतो बोला? डॉक्टर तरी गॅरंटी घेतात का सांगा? इथे आपण जातो, ऍडमिट होतो, ते लिहून देतात ना ऑपरेशन करणार आहे, पण काही झालं तरी आम्ही जबाबदार, आणि सही घेतात की परत बोलतील काही ते तुम्ही काळजी करू नका वगैरे, पण लिहून काय घेतात? कोणीच कोणाची जबाबदारी घेऊ शकत नाही. 7 दिवसात तुझी गॅरंटी घेतली आहे. तू मरणारच होतास, रक्षक निमित्त आहे. तू मरणारच होतास, तुझ्याकडनं चूक झाली हे निमित्त आहे. तू मरणारच होतास, तुला अंतर्मुख करून माझ्या समोर सद्गुरूंसमोर येण्याकरता, प्रेरणा देण्याकरता हा प्रसंग परमेश्वराने घडवलाय असा विचार कर आणि शांत बैस. मन लावून कथा ऐक. ते हा आवाज विचार सोडून द्यावा. मला हा विषय वाढवायचा म्हणजे खूप वाढवले. आता महत्वाचा मुद्दा तिसरा जो हे आहे अध्याय, पहिल्या अध्यायात टाइम मॅनेजमेंट, दुसऱ्या संघाच्या तिसऱ्या अध्यायात, दुसऱ्या संघाच्या दुसऱ्या अध्यायात देहाचा अवास्तव विचार सोडून दे हा विचार. तिसऱ्या अध्यायामध्ये कुठल्या उपासनेचं फल काय? आपल्याला प्रपंच नेमका करायचं आहे ना. पती पत्नीचं चांगलं जनावं याकरता काय त्यांनी सांगितलंय, जगदंबेची उपासना करा. म्हणजे केवळ पती पत्नी नाही, मुलं बाळ सगळ्यांचा घरामध्ये घरोबा राहावा असं वाटतं की सोन्याने आपला ऐकावं. घरात कुळधर्म कुळाचार असतात ते नीट चालले जावे वाटतं की नाही आपल्याला. मग त्याकरता ही सायकोलॉजी सांभाळणारी कुठली देवता आहे तर दाम्पत्यार्थे उमा सती. बराच मोठा आहे त्या बरंच बोलले ते. मी त्यातले 2-4 गोष्टी सांगून पुढे जाणार. ज्याला असं वाटतं चिक्कार शिकावं, भरपूर शिकावं, त्यानं काय करावं? या जगातल्या सगळ्या विद्या, या विद्यांचा मालक एकच आहे, भगवान शंकर. तर विद्या कामस्तु गिरीशम, गिरीश म्हणजे भगवान शंकर. शंकरांची उपासना करा एकदा तरी दर्शनाला. कारण सगळ्या विद्या त्याला नटराज म्हणतात. विश्व निर्माण कसं करावं हे सुद्धा त्याला सांगितलंय. आणि म्हणून
काय नाव आहे? इस्रो. माहिती आहे ना? हे माहिती करून घ्या. कुठल्या चित्रपटात कुठल्या हिरोच्या पुतळ्याचं नाव काय आहे हे काय करत नाही. कुठल्या हिरोनी कुठल्या ड्रेस घातलाय, कुठल्या गाड्या, त्याचा काही उपयोग नाही. भारताच्या संशोधन संस्था तिचं नाव इस्रो. अमेरिकेची संशोधन संस्था तिचं नाव नासा. तशी युरोपची संशोधन संस्था माहिती आहे? तिचं नाव आहे सन. सन त्याचं जे ऑफिस आहे ते स्वित्झर्लंडला आहे. मुख्य ती संशोधन संस्था. या संशोधन संस्थेच्या मुख्य बिल्डिंगच्या बाहेर त्या लोकांनी एक खूप मोठा स्टॅच्यू लावलेला आहे. कुणाचा? नृत्य करणाऱ्या शंकरांचा. तुम्ही गुगलवर सर्च करा, मी बोलतोय ते करायला, नंतर करा. कशासाठी? त्या वैज्ञानिकांचं म्हणणं असं आहे, हे विश्व निर्माण होताना जो डायग्राम आहे तो हा डायग्राम आहे. असं नृत्य करतो भगवान शंकर, असं नृत्य करतो आणि मोठा आहे. आणि तेव्हा तिथे विश्व निर्माण होण्याची प्रक्रिया, ते तिथे खेळ दाखवला जातो असा त्याचा रेसचा. आणि तो शंकरांच्या इथे दाखवतो. आपल्याला जेवढं जेवढं विज्ञान प्रगत होतं ना तेवढं हेच कळतंय की आपला धर्म फार श्रेष्ठ आहे. एवढं सांगतो तसा तसा विषय कसा बोलेल. फक्त तुम्ही रोज या आणि जास्तीत जास्त लोकांनी या, आणि या गावातल्या लोकांनी या. ही गावाची नक्की लांब लोक आले ते पाहिजेतच आपल्याला. या गावातल्या लोकांकरता भागवत आयोजित झाले ना, तुम्ही निरोप द्या या गावातल्या लोकांनी. बाकीच्यांनी पण या, पण या गावातल्या लोकांनी खास करून या अशी आपल्याला तळमळीनं विनंती. म्हणजे आपल्या गावामध्ये भागवत झालं ते आपल्याकरता झालं ना असं. तर आपण चांगलं दिसावं याकरता गंधर्वांची उपासना करावी. आपल्याला चांगली पत्नी मिळावी वाटत असेल तर उर्वशीची उपासना. उर्वशी नारायण नावाच्या ऋषींची मुलगी आहे बघा, तरी तिला आपण अप्सरा म्हणतो. उर्वशीची उपासना करावी. ज्याला आपली कीर्ती दिगंत भागावी असं वाटतं त्यानं रोदसी नावाच्या देवीची उपासना करावी. ज्याला आपलं जे ठिकाण आहे ते कधीही ढळू नये असं वाटतं त्यानं साध्या नावाच्या देवांची उपासना करावी. साध्या नावाची देवी आहे, माहिती का? माहितीये साध्या नावाची देवी? माहितीये? नाही माहिती? गणपती बसवता घरी, गणपती बसवता, गणपतीची आरती करता, हरिवर वंदना काय आरती करायची ते करता. आणि आरती झाल्यावर मंत्रपुष्प सगळेजण म्हणतात, ओम यज्ञेन यज्ञमायनं देवानास्तानि धर्माणि प्रथमानि आसन विहनाकं महिमानस सचंत सचंद्र यत्र पूर्वे. बोला साध्या संती देवा म्हणतात की नाही, म्हणजे संती म्हणजे आहेत कोण? साध्या नावाच्या देवता आहेत. म्हणजे तुम्ही याचं नाव दरवर्षी गणेशोत्सवात घेता, फक्त तुमचं लक्ष मंत्राकडे असतं, ते प्रसादाकडे असतं. काय तुमचं म्हणजे आमचं. साध्या नावाच्या देवाची उपासना करावी असं मोठी यादी केली. इथे नाही आलं पण आपल्याकडे इतके गोड गोड मंत्र आहेत. झोप यावं म्हणून मंत्र आहे, आता नाही म्हणणार. थोडक्यात त्या त्या स्पंदनांच्या द्वारे, त्या त्या व्हायब्रेशनच्या द्वारे आपल्या शरीरातल्या विविध ग्रंथींना विविध प्रेरणा किंवा विविध असा आघात करण्याची ती सिस्टीम आपल्या पूर्वजांनी डेव्हलप केली. आणि जो फ्रिक्वेन्सीवर चाललेलं आहे, फ्रिक्वेन्सी कमी जास्त व्हायब्रेशन चालूच आहे. रंग म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी आहे. रंग हे काही प्रॉपर्टी नाही आहे, तो मॅटर आहे. आणखी आणखी फ्रिक्वेन्सी असं म्हटलं. रंग म्हणजे काय? फक्त फ्रिक्वेन्सी. आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे रंग येत असतात. आतल्या आतच रंग तयार होतो आपल्या, मग त्या रंगाने मग आपण निर्णय घेतो.
बासरीवाले आहेत ना, ते बासरी वाजायला लागले की त्यांच्या समोर फक्त आणि चीनचं ठरवलं, चीनचं वाजू शकतात का बरोबर. कारण तो प्रसंग पाहिल्यावर त्यांच्या मध्ये काही रंग तयार होतो आणि त्या रंगामुळं मेंदूला अशा पद्धतीने आज्ञा दिली जाते आणि त्याचा परिणाम लाड सुटते. खातोय चिंच समोसा तोंडाला सुटते यांच्या बरोबर. हे केमिकल रिएक्शन आहे आपल्या लाईफ मध्ये. छोट्या छोट्या आपल्याला स्वप्न पडतं म्हणजे काय, आपण झोपलेलो असतो आणि आपला जो जीव आहे तो संपूर्ण शरीरातला असा असा प्रवास करतो, उलटा सुलटा इकडे तिकडे असा फिरतो, तसं अग्निशामक फिरत असत. आणि ज्या ज्या ठिकाणून जातो तिथलं केमिकल त्याच्यावरती, त्या केमिकलची रिएक्शन होते. हे योगातलं सांगतो मी, पतंजलीने सगळं सांगितलेलं आहे. पतंजली म्हणजे पतंजलीचं साबण नव्हे, पतंजली मोठे संत होऊन गेले. व्यासांचे शिष्य, त्यामुळे आम्ही पतंजलीच वापरतो. ते पतंजली व्यासांचे पट्ट शिष्य होते योगात. अप्रतिम सूत्र लिहिली योगाबद्दल. हे सगळं आपलं चालतं आणि आपल्याला स्वप्न पडतात. जसं आपण अन्न खाल्लेलं असतं त्याच्या प्रकारचे केमिकल तयार होतात, रसायन तयार होतात आणि त्या रसायनांमधून जेव्हा जीव जातो त्यावेळेला त्या रसायनांच्या चवीमुळं आणि त्याच्या त्या केमिकलमुळं आपली केमिकल रिएक्शन होते. तसं आपल्याला स्वप्न पडतं. असं काय मला सांगायचं असं की त्या स्पंदनांना टॅकल करायचं सामर्थ्य मंत्रामध्ये आहे. पोटातलं पचत नाही आले का, आगस्तिरग्निर्मणवानरश्च भुक्तं मयान्नं जरयल्पशेषं सुखं मम एतत् परिणाम संभवं यच्छन्त्वरोगो मम चास्तु देहाः. मी जे खाल्लंय ते चांगलं पचावं म्हणून म्हणताय, झोप लागेल म्हणून म्हणताय, अंक करावं म्हणून म्हणताय, अहो घरात चोर येऊ नये म्हणून मंत्र आहे, चोर आला तर तो रिकामा परत जावा म्हणून मंत्र आहे. ही व्हायब्रेशनच आहे. जगदंबेची शक्ती मंत्रातून प्रगट होत असते. समर्थांनी काय केलं, रामदास स्वामींनी केलं काय, गायत्री मंत्र 12 वर्ष जपला ना, तो जपला. आणि म्हणून महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आपलं काठ मस्त कुणासमोर मागत नसत. समर्थ दिसले, तुकोबा दिसले, त्या चरणावर मस्तक ठेवत असेल. कठलं सामर्थ्य आहे हे, मंत्राचं सामर्थ्य. हिरण्यकश्यप काय करतो, मंत्र जपतो. रामराय काय करतात, तुम्ही राक्षस घ्या, तुम्ही दैत्य घ्या, तुम्ही देव घ्या, हे सगळे मंत्र जपणारे. म्हणून त्या मंत्राचं सामर्थ्य इथे आलं त्या देवतांचं. आणि अतिशय सुंदर असा विषय येतो. आपल्याला जे कागद दिलेत ना त्याच्यात आहे, आता माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणा, त्याचा अर्थ पाहायचा आणि प्रवचन थांबायकडे बोलायचं. अतिशय गोड अर्थ आहे बघा. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा आणि जरूर तर रोज म्हणा. सगळ्या भागवताचं 7 म्हणजे चतुश्लोकी भागवत आहे. सगळ्या भागवताचं 18,000 श्लोकांचं कॉन्सन्ट्रेट. श्री भगवान वाच ज्ञानं परम गुह्यं मे यद् विज्ञान समन्वितं सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः हरिवतत्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत् सोऽस्म्यहम् हृतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः
प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यस्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भगवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्। श्री गोपाल कृष्ण भगवान। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला विश्व निर्माण होण्यापूर्वी आदिनारायणाने म्हणजे विष्णूने केलेला हा उपदेश त्याला म्हणतात चतुश्लोकी भागवत. आता म्हणताना आपण 7 श्लोक म्हटले. पहिले 2 श्लोक प्रस्तावना आहे आणि शेवटचा 1 श्लोक फलश्रुती आहे. विष्णू सांगतात ब्रह्मदेवाला विश्व निर्माण होण्यापूर्वी मी तुला काही सांगतोय. ब्रह्मदेवाने हे चिंतन जर तुझ्या आतमध्ये सुरू झालं तर तू कधी विमोहित होणार नाहीस. जगावर राज्य करशील पण अधीन कधी होणार नाहीस. आपण गॉड म्हणतो की नाही. गॉड म्हणजे जी, ओ आणि टी. जी फॉर जनरेशन, O for operation and D for destruction. आपण एक काहीतरी जीवी जे निर्माण करतो की नाही, आपण एक काहीतरी सांभाळतो की नाही, आपण एक काहीतरी नाहीसं करतो की नाही, आपल्याला गॉड का म्हणत नाही. पण कधी म्हणतो माय गॉड, अरे माझ्या देवा. का नाही लिहिलंय का. निर्मिती करून जेव्हा अहंकार नसतो, सगळ्यांना सांभाळून मोह नसतो आणि नाहीसं करून शोक नसतो, तो गॉड असतो. आपण निर्माण करतो पण निर्मितीच्या इतके अधीन होतो. आपण हे निर्माण केले, आपण हे निर्माण केले, आपण हे निर्माण केले, आपण याच्यातून अडकतो. स्रष्टा जेव्हा सृजनाच्या अधीन होतो ना त्यावेळेला तो त्याच्यापेक्षा कमी लेखला. कुठल्या वेळा काढला असो, एखादी संस्था चालवणं असो, एखादा नाटककारी असो, काही असो, आपल्याला कितीही मोठं कार्य निर्माण केलं तरी त्यातनं मीठ होता आलं. समर्थ रामदास स्वामींनी 1111 मंदिरं उभी केली मारुतीची संपूर्ण भारतभर. समर्थ परिस्थिती सारखे जात बसले नाही. जात बसलेले तुम्ही फिजिकली गेले पण मेंटली अहो दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, देव भक्तासमोर जातो. एखादा मोठी कार्य निर्माण जरूर करा त्यांनी चोख लागत नाही लोकांना. किती चांगलं आणि पुन्हा अपेक्षा कसा झाला असं झालं 100 वेळा चांगला झाला. एकदा विचारायला हरकत नाही, अपेक्षाही ठेवायला हरकत नाही, पण सर्टन लेवल पेक्षा जास्त अपेक्षा आहे. माझ्या कार्याची नोंद घ्यावी. इतके वर्ष मी प्रवचन करतो पण मला कुठला पुरस्कार कोण देणार मला पुरस्कार. माझा बाप असताना समोर त्यानं तिरस्कार नाही केला, हाच पुरस्कार आहे. पुरस्काराचे कार्यक्रम आयोजित करायचे, फोटो काढायचे, मला तसं फील येते. लोकांचे होते त्याबद्दल मला काही, लोकांच्या बद्दल मला कोणी बोलायचं नको.
असं वाटायला पाहिजे. जेवायला मिळालं 2 वेळेला लाज वाटण्यात तुला कपडा मिळाला, बस वेळ साधी झाली, संपला विषय. माणसाची समस्या ही असते, माणसाची कोणाची, मोठ्या मोठ्या लोकांची असते. दुसरं म्हणजे सांभाळणारा तो इतका मोह असतो. आमचे गुरु एखाद्या एक डायलॉग नेहमी ठेवतात, ते म्हणले बुवा दुःख काय असतं, इतकं केलं हो मुलांकरता. जो संस्कार असतो ना, काय काय केलं म्हणजे ते म्हणले रक्ताचं पाणी केलं, जीवाचं रान केलं, हाडाची मुलीचं कसं चाललंय, मुलीचं चांगलं चाललंय, जावयाला असं मुठीत ठेवलंय. आज मनुष्य दुःखी काय बोला. मी आणि याकडून तुकोबांचा अभंग आहे, पक्षी अंगणासी आले आपुला चारा घेऊन गेले, ऐसे असावे संसारी गेली प्राचीनाची. मुठभर डाळ मुठभर तांदूळ असे टाकले, चिमणी कावळे काय जे असतील ते पक्षी सकाळी 7-8 वाजता खाऊन गेले. तुम्ही 11 वाजता ऑफिसला जायला निघालात, ओळखता का हो या चिमणीने मगाशी मी टाकलेली डाळ खाल्ली होती, या कावळ्याने मगाशी टाकलेला मी अमुक अमुक पदार्थ खाल्ला होता, लक्षात तरी असतं का, ओळखतो का आपण. इतकं प्रपंचात डिटॅच राहावं. या मुलाला मी जेवायला घातलंय ना, मला माहित पण नाही. पक्षी अंगणासे आले आपुला चारा घेऊन गेले, ऐसे असावे संसारी जीवी प्राचीनाची. कशाला मुलांनी विचारलं पाहिजे. लोकांची समस्या सध्या काय झाली आहे, लोकांची म्हणजे सगळ्यांची. इतकं करून सुद्धा मुलगा विचारत नाही. एक जण म्हणले मुलगा विचारतो पण मला ऐकू येत नाही तो काय विचारतो ते. आनंदात राहायचंय, पहिल्यांदा सांभाळणाऱ्यांच्या बद्दल मोह सोडून द्या, मग आपण गॉड म्हटले जाऊ. याचं फल काय ते सांगतो मी आपल्याला. हे मी फार तपशील सांगणार नाही कारण इतकं कॉम्प्लिकेटेड आहे ते, थोडंसं सांगणार आहे. उत्तम निर्माण करावं. 80-90व्या वर्षी कसं चाललंय, मस्त आनंदात. अपेक्षा ठेवतो त्याचा अपेक्षा भंग निश्चित आहे. अपेक्षाच नाही ठेवायची. तक्रार करतात लोक, बुवा तुमचं 4:30ला प्रवचन आहे, 4ला सुनबाईला नुसता चहा मागितला तर दिला नाही हो. पूर्ण 4 तास मी पांडुरंगासमोर रडत होते का चहा मिळाला नाही म्हणून. भागवत सांगतं सासूबाईला, तू 4ला चहा कर, सुनेला नेऊन दे. तुझ्याकडनं मला सिंपथीची गरज नाही आहे, मी तुला चहा देईन. बी स्ट्रॉंग. कोण मला सिंपथी देणार आहे. अहंकार नको हा. म्हणून मोह संपला पाहिजे. आणि सगळ्यात अवघड जिंकायला आहे शोक. सगळ्यात अवघड आहे बरं का शोक. एक वेळ निर्माण करून त्याचा अहंकार न होणं सोपं आहे, एक वेळ सांभाळून त्याचा मोह न होणं शक्य आहे. पण एखादी वस्तू डिस्ट्रॉय करत असताना, नाहीसं करत असताना, देहासकट सगळं नाहीसं करायचंय, शोक. अहो बाकी सोडून द्या सगळं, देहाचं हे मरता हे संपताना सुद्धा शोक होता कामा नये. ऋषभदेवांचं आख्यान येणार आहे. देह जाऊ द्या हो, जुनी साडी नाही टाकवत. देह फार लांबची गोष्ट आहे. जुनी साडी 30-35 वर्षापूर्वीची, अगं टाकून दे आता ती कपाटातली साडी. आता नाहीतरी इतकी फाटली आहे ती. नाही, लकी आहे ती, त्याच्यावर माझं लग्न ठरलं. नवरा म्हणला मला अनलकी आहे, टाकून दे. विनोद सोडून द्या. आत्मार्थम पृथ्वीन त्यजेत. म्हणून शंकरांना सगळ्यात जास्त शक्ती आहे शंकरांच्या मध्ये. कारण निर्मितीचा अहंकार टाळणं सोपं आहे, स्थितीचा
मोह टाळणं सोपं आहे, पण शोक विश्व नाहीसं करायचं शंकरांना, त्यांना शोक आवरण्याकरता सगळ्यात जास्त शक्ती दिली आहे. कारण छोटी छोटी गोष्ट नाही टाळता येतो. एवढेशे किती वस्तू जमवतो बघा ना, आपल्याला टाकवतच नाही ती. कान तुटलेल्या कपापासून हात तुटलेल्या खुर्चीपर्यंत, पाय तुटलेली खुर्ची कशाला ठेवली नाही म्हणले व्याही आल्यावर त्यांना द्यायला. एका क्षणात तोडता आलं पाहिजे. आणि ब्रह्मदेवा ही क्षमता कुणामध्ये येते? जो चतुश्लोकी भागवताचा अर्थ आपल्या अंतःकरणात उतरवून त्याप्रमाणे ऍप्लिकेबल करतो, अप्लाय करतो. थोडं भजन करूया आणि सुंदर अशा या चतुश्लोकी भागवताचा अर्थ पाहूया. थोडा अवघड आहे बरं का, पण ऐका, अधिकारी लोकांकरता अवघड नाही आहे, पण नवीन जर कोणी या भागवतात असेल तर त्याच्याकरता थोडा, कारण त्यातल्या ज्या पारिभाषिक शब्द आहेत ना ते कळायला अवघड आहेत. थोडं नाम गाऊया. हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल. क्या हरी बोल, सुंदर. हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव हरी हरी बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल.
गोविंद मुकुंद माधव गोविंद ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। आणि याकरता एक छान चिंतनात्मध्ये बसवून घ्यावं. त्या चिंतनाचे अनेक स्तर जरी असले तरी मुख्य स्तर आहे या संपूर्ण विश्वाचं मूलद्रव्य काय आहे. कशाचं तरी मूलद्रव्य असतं की नाही. कशापासून हे जग निर्माण झालं. निर्माण झाल्यानंतर जो आकार असतो तो आकार मोडतो, पण ज्याचा असतो आकार ते मोडत नाही. अनेकदा ऐकलं तरी पुन्हा ऐका. आपण मूलद्रव्याचा विचार करण्याऐवजी आपण आकाराचा विचार करतो म्हणून आपण दुःखी होतो. सोन्याची अंगठी, सोन्याची बांगडी, सोन्याचं अमुक अमुक काय दागिना, चपलहार काय असेल तो, यातलं सोनं मोडतं का आकार मोडतो सांगा. सोनं नाही मोडत. सोनं सोनं आहे. सोन्याचा एवढा कण जरी त्यातला काढला तरी त्याचं सोने पण जे आहे ते नाहीच होत नाही. आणि जीव अज्ञानानं आकाराला सोनं मानतो, सोन्याला सोनं नाही मानत आहे. आपल्याला सगळ्यांना जिवंत राहण्याची एक हट्ट आहे की नाही. मला काही करून जिवंत राहायचंय, मला मरायचं नाहीये का. सच्चिदानंद जे तत्व आहे ना, सच्चिदानंद नावाचं परब्रह्म तत्व आहे ते पण आहोत, ते आपण आहोत आणि त्याला मरण नाहीये. म्हणून आपल्याला मरण नको असं वाटतंय. नको का, आपलं मूळ स्वरूप जिवंत राहणं आहे. पण आपण धारण केलेला देह मरणार आहे. काय मरणार नाहीये, आपण मरणार नाही हो. लक्षात घ्याल, आपल्या देहामध्ये अन्न आहे म्हणून देह जिवंत नाहीये. श्वास चालू आहे म्हणून देह जिवंत नाहीये. आपण त्यात आहोत म्हणून देह जिवंत आहे. आपण जेव्हा ठरवतो की झालं बास झालं तर या देहाचं काम संपलं, नवीन देह धारण करूया, तेव्हा टाकून देतो. मरणाचा अनुभव आपल्याला नसतो, तो इतरांना असतो. हे मेले वाटतं असं त्यांना वाटतं. गोंदवलेकर महाराजांनी हे सोपं करून सांगितलं. ते म्हणले आपण चैतन्यालाच गृहीत धरतो. विचार करा म्हणाले, कोणी मेला मनुष्य, आपण काय म्हणतो बळवंतराव गेले. मग आहे तो कोण आहे, त्यांनी धारण केलेला देह आहे. बळवंतराव गेले का यशवंतरावांचा देह शोधायला. आता त्यांच्या पुढच्या जन्मातलं नाव यशवंतराव आहे. म्हणून त्या चैतन्याचा विचार करायला पाहिजे. ब्रह्मदेवा अहमेवा समेवाग्रे नान्यद् यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो अवशिष्येत सोऽस्मि अहम्. हे विश्व निर्माण होण्यापूर्वी ब्रह्मदेवा मी आहे. विश्व नावाची गोष्ट तू निर्माण करशील ब्रह्मदेवा, ते मटेरियल कुठनं घेशील, माझ्यातनंच घेशील. विश्व नावाच्या गोष्टीच्या द्वारे मीच प्रतीत होतो, मीच प्रत्ययाला येतो. आणि विश्व जेव्हा डिमॉलिश होईल तेव्हा ते माझ्या कशामध्ये जाईल, कशामध्ये ते समारोपित होईल, माझ्या तत्वामध्येच. तसं सोन्याची अंगठी सोन्यात निर्माण होते. अंगठी निर्माण होण्यापूर्वी सोनं असतं, अंगठीचा आकार दिल्यानंतर सोनं असतं, आणि अंगठी मोडली तरी सुद्धा सोनं असतं. तसं विश्व नावाची गोष्ट ज्या मटेरियल पासून, ज्या मूलद्रव्यापासून निर्माण झाली ते परमात्म तत्व आहे ते, आणि ते आपण आहोत हे समजून घ्यायचंय. देह नाहीसा होणारच आहे. हाही देह नाहीसा होणार आहे, बाजूची परिस्थिती नाहीशी होणार आहे. विचार हा करावा की हे बघा, आपण ज्याला पुण्य समजतो ना, आंघोळी करून पुण्य. शंकराचार्यांचा एक श्लोक सांगतो म्हणजे आपल्याला या चिंतनाचा अधिकार कळेल. शंकराचार्य म्हणाले, गंगा स्नानानं जर मुक्ती मिळत असती तर सगळे मासे मुक्त व्हायला पाहिजेत की नाही. मध्यंतरी प्रयागला ते 144 वर्षानंतर हे झालं बघा मोठा उत्सव, महाकुंभ. मी पण गेलो होतो आंघोळीला. का, रुटीन आहे म्हणून गेलो होतो. अहो, जो पांडुरंगाचं नाव घेतो, देवाचं नाव घेतो, त्याला वेगळ्या स्थानाची गरज नाही सांगितले तुकोबांनी. पण म्हणून मी या अभंगाचा उपयोग संस्कृती दूर नाहीशी करण्याकरता कधी करणार नाही.
आणि तेव्हा काही ऍक्ट्रेस ते मुलाखती आल्या होत्या. एका ऍक्ट्रेसने मुलाखत दिली की आता निष्पाप झाल्यासारखं वाटतंय, खूप पापं केली माझ्या जीवनात मी, असं ती म्हणाली. मोठी आहे, नाव नाही घेत फक्त तिचं. प्रयागला आंघोळ करून आली, मला असं वाटतंय आता मी पवित्र झाले. श्रद्धा जरूर ठेवा, पण मला सांगा, गंगेच्या पोटामध्ये 9 महिने राहिलेले भीष्माचार्य, त्यांना सुद्धा शेवटी शरपंजरी पडावं लागलं असेल तर गंगेत 9 मिनिटं सुद्धा आपण डुबकी नाही मारली, सगळे निष्पाप झालो. गंगा स्नानानं जर केवळ मुक्ती मिळत असती तर सगळे मासे मुक्त व्हायला पाहिजेत. मासा स्नान करी, संस्कृत श्लोक आहे, मीन स्नान रतः, हा शंकराचार्यांचा. त्याचं मराठीकरण केलंय आमच्या दासगणू महाराजांनी, ज्यांनी गजानन महाराजांची पोथी लिहिली ते. मासा स्नान करी धरी बक पहा ध्याना प्रती साजिरे. बगळा सुद्धा काय ध्यान करतो, एक पाय असा खाली ठेवतो पाण्यात, दुसरा पाय असा, आणि इतका स्टॅच्यू होतो त्याचा, आजूबाजूच्या माशांना वाटतं हा कुठला तरी एक स्टॅच्यू आहे, आणि ते बिनधास्त त्याच्या पायाशी खेळायला लागतात. आणि मग बरोबर एकेकाला गट्टम करतो की नाही तो. या ध्यानाने भगवंत भेटतो काय. धरी बकपहा ध्याना प्रती साजिरे वायू भक्षित वासुकी. काही लोक म्हणले जेवत नाही, फक्त प्राणायामावर जगतात. आपण वाटतो बापरे, ते म्हणले वासुकी पण फक्त वायू खातो. नाही तो काय साक्षात्कारी असतो काय. वायू भक्षित वासुकी विभूतीने की लिप्त केला खरे. खरं म्हणजे गाढव. गाढवाला उकिरड्यात भस्मात लोळायला फार आवडतं. भस्म लावल्यावर त्या गाढवाला मुक्ती मिळते काय. काय असेल विचार करा त्यांचा अभंग. हा श्लोक. देहा पोपट राम राम म्हणतो. पोपटाला तुम्ही जे शिकवताना ते बोलतो पोपट बर का. जय श्रीराम जय श्रीराम. मी पाहिले तसे पोपट बोलताना. त्याला जे शिकवलं ते बोलतो. एका पोपटानं म्हणे फोन केला पोलीस स्टेशनला, परदेशातली घटना आहे, मी संकटात आहे, ताबडतोब या. ते म्हणले तुम्ही कोण बोलताय. त्यानं बरोबर त्या चोचीने डायल केलं 109 काय जे असेल ते. म्हणलं तुम्ही कोण बोलताय. मी पोपट बोलतोय, घरात मांजर शिरलंय, ताबडतोब या. तो पोपटाचा देह धारण केलेला जीव राम 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 म्हणतो, त्याला मुक्ती मिळते काय. रामनामाने मुक्ती मिळते, पण कुणाला. घरामध्ये मशीन लावलेलं असतं बघा अनेकांच्या. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय, असं लावलेलं. देवघरात ते लावलेलं असतं मशीन, आणि हे लोक टीव्ही बघत असतात. प्रश्न असा आहे की मुक्ती कुणाला मिळते, त्या देवघराला, तिथल्या देवांना, का मशीन बनवणाऱ्यांना, कुणाला. काही नावाला अर्थ आहे का त्या. देहा पोपट राम राम म्हणतो, मेंढाही पर्णाशनी. शेळ्या आणि मेंढऱ्या सुद्धा फक्त पानावर जगतात. बोले दास गणू कुणा गवसला, सांगा हरी येतुनी यातुनी. परमेश्वर भेटला का यांना. तुकोबांचा अभंग आहे. भगव्या रंगाचा संन्याशी असतो, भगव्या रंगाचे कपडे. अरे कुत्र भगव्या रंगाचं असतं ना. अभंग त्यांचा आहे. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. रंगाने मुक्ती मिळते काय. पांढरे कपडे टाकले आणि भगवे नेसले म्हणजे काय परमार्थात अधिकार मिळतो का. पुढे वाढवूनी जटा फिरे दाही दिशा. अस्वल कधी कटिंगला जातात का. आणि अस्वल कटिंगला गेलो तर त्याला किती लागतील होते रेझर. तेच भांडवल असतं काही साधू संतांचं. जटा वाढलेल्या आहेत. किती वर्ष झाली यांनी. पर मुलाखत घेणारे पण त्यांची घेतात. किती वर्ष झाली आहे तुम्हाला. अरे जटा काय तुम्ही नाही कापले की वाटणारच आहेत. कशाला तुम्ही अनुभवाचा पंथ म्हणताय. तुकोबा सांगतात वाढवूनी जटा फिरे दाही दिशा, तरी जंबुवेशा सहज स्थिती. कोरुनिया भूमी करीती मधी वास.
काही लोक घरात बिरात राहत नाही, जमिनीत राहतात. ते म्हणले उंदीर पण राहतात. तरी उंदराचं काय वाणी. पुढे सांगतात, तुका म्हणे ऐसे कासया फिरावे, देहासी दंडावे वाऊगीची. विचारात फरक होत नाही तोपर्यंत आपली आध्यात्मिक प्रगती होत नाही. लक्षात. विचारात फरक झाला ना की गंगा स्नानाला एक मूल्य प्राप्त होतं. विचारात फरक झाला की आपल्या प्राणायामाला एक वेगळं मूल्य प्राप्त होतं. विचारात फरक, योग्य तो विचार करायला लागलो आपण की आपल्या छोट्या छोट्या कृतीला सुद्धा महत्व प्राप्त होतं. तुकोबांनी सगळ्या साधना केल्या, पण मुख्य काय केला? विचार. कशाला जाऊन बसायचं एकांतात? विचार करत बसायचं. हे जग कोणी निर्माण केलं? या देहाची व्यवस्था कोणी केली? हे देह कोणी तयार केलं? काय छोट्या 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 रक्तवाहिन्यात नुसता असं केव्हा तरी बसा. काय रक्तवाहिनी आहे तो? निळसर रक्त वाहताना दिसतं हिरवं. कोण? आपण करतोय का ते? आपल्या इच्छेनं रक्तप्रवाह चाललाय का? सगळे शुद्ध स्वर आहेत. आपल्या इच्छेनं आपण श्वास घेतोय का? गेलेला श्वास परत नाही आला, उचला म्हणले ना. आपण झोपतो की नाही रात्री? सगळे बटणं बंद करा म्हणे, अमकं बंद करा, तमकं बंद करा, लाईट बंद करा, टीव्ही नाही लाजानं बंद करा. हे म्हणले नाहीतरी झोपायचंय, मग ना काही बंद करा, सकाळीच एकदम श्वास घेऊ. आहे का असं शक्य? परमेश्वराला मानण्याकरता कुठं वेगळं मंदिरात जायची गरज नाही. विचार हा करा. आपण जेव्हा आईच्या पोटात राहिलो, जेव्हा ती आई काही खाते ते पचतं की नाही हो? तिनं काही खाल्लं तरी पचतं. भात पचतो, आमकं पचतं, तमकं पचतं. अहो, सोनं नावाचा पदार्थ जो आहे त्याच्यावर जर तुम्ही आम्ल टाकलं किंवा हलकं टाकलं तर सोनं जळत नाही. कशावरही तुम्ही असा ऍसिड टाका, तिथे छिद्र पडून ते खाली जातं. पण सोन्यावर जर तुम्ही ऍसिड टाकलं तर सोनं स्वच्छ होतं. सोनं जळत नाही. एखाद्या माणसाला जाळला आणि त्याच्या गळ्यात जर सोन्याचं काही असेल तर ते तसंच जातं. सोन्याचा गोळा नंतर मिळतो. असं सोनं कोंबडीच्या पोटात पचतं म्हणे. आणि अशी कोंबडी म्हणजे मांस पचतं की नाही आईच्या पोटात? पचू शकतं की नाही? पण तिनं आपल्याला पचवलं का हो? आपण जेव्हा आईच्या पोटात 9 महिने राहिलो तेव्हा तिनं पचवलं का? अहो, इकडे जठर आहे आणि त्याच्या खाली गर्भाशय आहे. मध्ये फक्त काय 1-2-4 पडदे, एखादा मध्ये ग्रंथी असेल. हे कोण लिहितायत? संत सांगतायत. या संपूर्ण विश्वाला चालवणारा तू आहेस. जननी जठरी. मध्व मुनींचा अभंग आहे. हेच त्यांनी सोपं करून सांगितलंय. जननी जठरी रक्षियले मज पोसुनी पंचही प्राण. रामा तू माझा यजमान. रामा तू माझा यजमान म्हणजे देणारा. माझा. तुम्ही आता हे भागवताचं आयोजन केलं ना, पण तुम्हाला यजमान म्हटलं जातं. या भागवताचं यजमान कोण आहे? पण आम्हाला जेवायला कोण घालतंय? तुम्ही घालता. आम्हाला साथीदारांना विदागी कोण देणार? तुम्ही देणार. संहिता वाचकांना सगळ्यांची काळजी कोण करणार? तुम्ही. म्हणून तुम्हाला यजमान म्हटलंय. मध्व मुनी म्हणाले या जगाचा यजमान तू आहेस. तू सगळ्यांना देतोस. आईच्या पोटात असताना आय प्लॅन झाले, डोळे प्लॅन झाले, कान प्लॅन झाले, हार्ट पंपिंग सुरू झालं, रक्ताभिसरण सुरू झालं. आई अन्न खाते, त्याचा अन्नरस बनतो आणि तो नाळेद्वारे त्या बाळापर्यंत जातो आणि त्या बाळाचं पोषण होतं. त्यात आई काय करते हो? डॉक्टर काय करतात? फक्त चेक करतात होते वरनं असं ते फिरवतात ना, सोनोग्राफी. हा व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे, जा घरी, आमची फी द्या. त्यानं कधी फी मागितली? ती द्या बरं. कुणी डॉक्टर असेल तर रागवू नका, मी जरा गंमत करतोय. जननी जठरी रक्षियले मज पोसुनी पंचही प्राण. रामा तू माझा यजमान. बाहेर येता मातेचे स्तनी. बाहेर येता मातेचे स्तनी. बाहेर येता मातेचे स्तनी. पय केले निर्माण. रामा पय केले निर्माण.
पय केले निर्माण रामा, पय केले निर्माण रामा, तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान रामा, तू माझा यजमान. ऐसे असता या पोटाची का करू चिंता जाण रामा, तू माझा यजमान. मध्व मुनीश्वर स्वामी रमापती धरी माझा अभिमान. कोण विश्वाला निर्माण करतोय? आपला देह कोण सांभाळतो? बाळाचा जन्म होईपर्यंत आईला दूध नसतं. जन्म झाल्याबरोबर दुधाची व्यवस्था कोणी डॉक्टरने केली, हॉस्पिटलने केली का? आणि असं युगानुयुग चाललंय हो. देव न मानणाऱ्यांनी एवढा विचार करा की ही सिस्टीम चालवतो कोण? प्रत्येक सिस्टीम चालवायला काहीतरी कारण असतं की नाही? तुम्ही त्याला निसर्ग म्हणता, आम्ही त्याला देव म्हणतो. अहमेवा समेवाग्रे. मी ज्ञान अर्थाने असा अर्थ सांगत नाहीये, भक्तीच्या अर्थाने हा अर्थ सांगतोय आज. विश्व मी निर्माण करतो, विश्वाला विश्व म्हणून मी सांभाळतो, विश्वाला डिमॉलिश मी करतो. सर्वत्र मी आहे. अर्जुना तू जाण रे, होशिना सुजाण रे. अर्जुना तू जाण रे, होशिना सुजाण रे. विश्व नोहे मीच आहे, सखया तुझी शपथ रे. विश्व नोहे मीच आहे, सखया तुझी शपथ रे. माती माझी घट रे, तंतू माझी पट रे. माती माझी घट रे, तंतू माझी पट रे. माती माती तंतू पाहू जाता कैसा घटपट रे. माती तंतू पाहू जाता कैसा घटपट रे. हे मी अलंकार रे, पाण्या माझी कार रे. बर्फ, सोनं, दागिना, सोन्यानं निर्माण झालेला दागिना, पाण्यानं निर्माण झालेला बर्फ. एकदा पाणी दिसलं की पाणी असो म्हणजे गॅस फॉर्म असो H2O, वॉटर फॉर्म असो नाही तर सॉलिड फॉर्म असो, एकदा मूलद्रव्य कळलं की आकार कुठलाही चालतोय हो. अलंकार रे, पाण्या माझी गार रे. हेम पाणी पाहू जाता कैचा तो आकार रे. हेम पाणी पाहू जाता कैचा तो आकार रे. हेम पाणी पाहू जाता कैसा तो आकार रे. हेम पाणी पाहू जाता कैचा तो आकार रे. आकार रे, आकार रे. हा जास्त आवडतोय. असं ते काय हरकत नाही. आता वादी संवादीत नाही, मध्यमातच पद आहे. वादी संवादी पंचमच आहे, त्यामुळे घेतलं तरी चालेल. म्हणून अभ्यास काय करायचा आहे? अन्वय किंवा व्यतिरेक असा अभ्यास सांगितलाय. मी तपशील मांडत नाहीये, वरवर बोलतोय खूप, पण एवढं जरी कळलं तरी खूप झालं. म्हणून रिॲक्ट करत होताना काही पाहता तुम्ही, तेव्हा पाहताना अखंड हा विचार करावा की परमात्म्यापासून हे बनलेलं आहे. माझा शत्रू सुद्धा परमात्म्यापासून बनलेला आहे. माझा मित्र सुद्धा परमात्म्यापासून बनला आहे. ह्या जडवस्तू सुद्धा कशापासून बनल्यात तर परमात्मा. मला कळत नाहीये ती प्रोसेस सगळी, कारण माझी बुद्धी तेवढी तयार नाही. पण संत सांगतायत ना, माझा संतांवर विश्वास आहे. ज्ञानोबा तुकोबांवर माझा विश्वास आहे ना, संपला विषय. सगळे डिटेल्स मला कळले पाहिजेत. उचलायची वेळ येईल तेव्हा 90% कळेपर्यंत, आणि ते कळेल असं नाहीच आहे. सगळी प्रोसेस नाही कळली तरी एवढं कळवून घ्यावं, हे सगळं जग परमात्म्यापासून बनलंय. मी परमात्म्याशी कसं वागावं हे बोलण्याच्या पातळीवर सगळ्यांना कळतं. एखाद्या म्हाताऱ्या आजीला विचारा, मी नेहमी गंमत करतो ही. एखाद्या म्हाताऱ्या आजीला विचारा की आजी देव कुठे आहे हो? ती पण सांगते बुवा
इतके वर्ष प्रवचन कीर्तन ऐकतेय, मला माहितीये देव सगळ्यांच्यात आहे, तबलजीत आहे, तबल्यात आहे, पेटीवाल्यात आहे, बुवामध्ये आहे, पखवाजात आहे, माझी सोनबाई सोडून सगळ्यांच्यात देव आहे. गीतेतला श्लोक आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिचैव स्वपाकेच्या पंडिता समदर्शिनः. एखादा विद्या विनय संपन्न असा ब्राह्मण आपल्या घरी आला, एखादी गाय आली, हत्ती आला, कुत्रा आलं, चांडाळ कुणी आला, तरी नाथ महाराज त्या सगळ्यांच्यातल्या आतल्या परमात्म्याला संतुष्ट करतात आणि त्यांच्या देहाचं जे अन्न आहे ते देहाला देतात, उपाधीचं अन्न जे आहे ते त्याला देतात. सगळ्यांच्यात एकच परमात्मा आहे ना, सगळ्यांना कडबा घाला. देह वेगळा आहे ना. अहो गाडी प्रवासाला वापरली जाते, डिझेलच्या गाडीत पेट्रोल घालून चालेल का? पण ती प्रवासाला वापरली, गाडी सारखी आहे, आम्ही पेट्रोल घालणार डिझेलच्या गाडीत, अरे गाडी बंद पडेल. लिथियमची बॅटरीची गाडी आहे, त्यात जर पेट्रोल घालत बसला तर. उपाधी वेगळी आहे, पण त्या उपाधीच्या आत एकच परमात्मा बनलेला आहे. म्हणून पुण्यामध्ये एक स्वामी स्वरूपानंदांच्या शिष्या होऊन गेल्या, आपण त्यांना ओळखत असाल, आदरणीय योगिनीताई ताडे, आता 90च्या होऊन आत्ताच गेल्या त्या. मी नेहमी त्यांच्याकडे जात असे. अप्रतिम गाणं, इतक्या गोड गायच्या, खूप गोड असा आवाज, लता दिदींसारखा आवाज होता. मी खूप त्यांच्या सहवासात बसलो. मी एकदा गेलो होतो, म्हणले बुवा आत्ताच कविता सुचली ऐक, आणि त्यांनी एकदा म्हटलेली मला पाठ झाली, तेवढं एकच चरण. ते म्हणले हाच चतुश्लोकी भागवताचा अर्थ आहे. फार अप्रतिम अभ्यास होता. स्वरूपानंद म्हणजे पावसचे, त्यांच्याशी 17 वर्षाच्या असताना भांडल्या होत्या, अशा फटकळ होत्या, आणि मग स्वरूपानंदांनी समाधान केलं. असं नाही बरं, योगिनी हे नाव त्यांनी दिलं, त्यांना खूप अधिकारी होते. त्या म्हणाल्या, सतत खांब दिसो, माणूस दिसो, कट्टा दिसो, काही दिसो नाही तर नाही दिसो, डोळ्या मिटल्यावर अंधार दिसो, डोळा उघडल्यावर अवकाश दिसो, या सगळ्याचं मूलद्रव्य परमात्मा आहे असं अखंड ज्याला वाटतं, तो कुणाचा अनादर करूच शकत नाही. आणि असा जो अखंड जगत राहतो, त्याला मरण आलं तरी तो त्याच्यात समर्पित होतो, परमात्म्यामध्ये. यत्र यत्र मनो याते तत्र तत्र समाधया म्हटलंय. म्हणून त्यांचा अभंग असा आहे, उपाधी सकट, उपाधी सकट चैतन्याची भेट, उपाधी सकट चैतन्याची भेट. उपाधी वरचं कवर आहे, त्याच्या आतमध्ये परमात्मा आहे. कवर बॉक्सचं आहे, कवर सतरंजीचं आहे, कवर या स्पेसचं आहे. काहीतरी आपल्याला कळतं ना, हे असं आहे असं कळतं ना, पण याच्या आतमध्ये कोण आहे? एकच परमात्मा आहे. 24 तास डोक्यात ठेवावं. जाग आली, झोप आली, विकारांच्या किंवा तात्पुरत्या प्रतिक्रियेच्या अधीन होऊ नये. 24 तास हा विचार करावा, त्याला साक्षात्कार होतो. नाही मुळी वीट असे हा अवीट, 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 नाही मुळी वीट असे हा वीट, नाही मुळी वीट. या जगात कर्तव्याचा वीट या करता येता कामा नये. परमात्मा अवीट आहे, त्यांनी मला अमक्या कार्याकरता अपॉइंट केलंय. मला प्रवचनाचा वीट येऊन कसा चालेल, मला पोळ्या करायचा वीट येऊन कसा चालेल. मी शिक्षिका आहे, मी शिक्षक आहे, मला मुलांना शिकवताना त्याचा वीट येऊन माणसाला आपल्या कामाचा वीट येतोय बघा. आणि विटेवर मात करा. विटेवर म्हणजे तुम्ही विटेवर उभे राहा हे सांगतोय तो, म्हणून तो अवीट आहे. विटेवर उभा आहे ना तो. शब्दच्छल करण्याचा हेतू नाही, मला माझं काम आवडलं पाहिजे, कारण त्याची सेवा आहे ना ती. नाही
नाही मुळी वीट असे हा वीट. क्या बात आहे. सकट चैतन्याची भेट. उपाधी सकट चैतन्याची भेट. चैतन्याची भेट. चैतन्याची भेट. परमार्थ ज्याला करायचा आहे त्यानं अखंड ही दृष्टी विकसित करावी. हेच विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आहे ना. या सगळ्यांचं मटेरियल एकच आहे. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. एक परब्रह्म संचले दासबोध. एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले. त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप. विवर्तवादानी मला दोरीचा सर्प भासतोय हा माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. तिथे दोरीच आहे, सर्प नाही आहे. मला भीती का वाटते, मी सर्प समजतोय त्याला. हेच पुढच्या श्लोकात सांगितलंय. अखंड हा विचार करावा. 2-3 गोष्टी लक्षात घ्याल या चतुश्लोकी भागवतातल्या. सर्वत्म परमात्मा आहे म्हणून द्वेष मत्सराची गरजच नाहीये. हे सगळ्या माझ्या मिरर इमेजेस आहेत. हो, कुणाचा द्वेष कराल म्हणून द्वेष मत्सर लगेच सुटून जातो. गंमत करा, काही प्रॉब्लेम नाही. पण अंतःकरणात द्वेष मत्सर, कोणाचा द्वेष मत्सर? माझाच मी आहे, तुम्ही आणि मी एक आहे. कशाचा द्वेष करायचा? कोणाचा द्वेष? माझा मी द्वेष करीन का? कारण ज्या मटेरियल पासून तुम्ही निर्माण झाल्या, अंगठीनं जर बिरबलाचा द्वेष केला, मोठा आला शहाणा. अंगठीनं जर बिलवर काय काय म्हणतात तुमच्याकडे, मास्कोत, हा, अरे दोन्हीचं मूलद्रव्य एक आहे, द्वेष करून कसा चालेल? हा 24 तास विचार करावा. दुसरा महत्वाचा मुद्दा, हे अखंड अंतःकरणात बिंबाव यासाठी खूप महत्वाचं आहे चित्तशुद्धी. हे कळतं सगळ्यांना, पण परिणाम का नाही होत? चित्तशुद्धी नसते. आरसा स्वच्छ नसला ना की प्रतिबिंब नीट दिसत नाही. हो, तसं बुद्धिरूपी म्हणजे चित्तरूपी आरसा जो आहे त्यात स्वच्छ केला ना की किती चांगला दिसतोय ना मी. आरसा चांगला आहे, आरसा चांगला नाहीये, तू चांगला आहेस. आरसा स्वच्छ आहे म्हणून तू स्वच्छ दिसतोय. त्यात आरशावर धूळ बसली, बेल्जियमचे आरसे असतात ना, धूळ बसली त्याच्यावर, कितीही चांगला आरसा असला तरी दिसणार नाही ना. आपल्याला परमात्म्याचं दर्शन का होत नाहीये? कारण चित्त अशुद्ध आहे रागद्वेषाने. आपल्या कुठला तरी अत्यंत आपण आसक्त आहोत आणि कुठल्याबद्दल तरी आपल्याला द्वेष आहे. हे दोन्ही काढून टाकण्याचा उपाय काय? माझं काम मला आवडलं पाहिजे. माझं काम काय? प्रवचन करणं. माझं काम काय? प्रवचन ऐकणं. हे तुमचं काम आहे सध्या. ते तुम्ही नीट ऐकत गेलात, कुणीही प्रवचनकार असो, तुम्ही नीट तबला वाजवत गेलात, तुम्ही नीट स्वयंपाक करत, तुमचं काम तुम्ही नीट करत गेलात की वर्षानुवर्ष ते करत गेल्यावर चित्त आपोआप शुद्ध होतं. वेगळं काही करावं लागत नाही त्याला. कर्मा आणि चित्त शुद्धर्थम. आपलं काम आपण मन लावून केलं की, मला एक साधं सांगा, तुम्ही स्वयंपाक करता, स्त्रियांकरता सांगतो मी, नेहमी करता पण कधीतरी फारच मन लावून करता, कारण करावा लागतो. मी काल उदाहरण दिलं होतं, पुन्हा सांगतो. जावई येणार आहेत, मुलगी येणार आहे, परदेशात येणार आहे, डायरेक्ट आपल्या घरी येणार आहेत.
त्या दिवशी कोशिंबीर करता, भाजी करता, मणगणे करता, खतखत जे काय करायचं ते करता, खूप मन लावून करता, खूप मन नेहमी करता, पण त्या दिवशी फार मन लावून करता. असं उदाहरण घ्या. मी तुमच्याकडे जेवायला येणार नाहीये, घाबरू नका, नुसतं हो म्हणा मनातल्या मनात. आणि ते लोक आले, आंघोळी झाल्या, जेवायला बसले, असं अगदी आडवा हात म्हणतात तसं भरपूर जेवले. सगळा भात संपला, सगळ्या चपात्या संपल्या, सगळे ते केलेले पदार्थ संपले. मला खरं सांगा, आनंद होतो की नाही हो? तुम्हाला काही उरलं नाही, तुम्हाला वेगळे पोहे कालवून दही पोहे खावे लागले, अशी कल्पना करा. तुम्हाला आनंद का झाला हो? सांगा, तुम्हाला आनंद का झाला? ते लोक जेवले म्हणून नाही, असंच ते हॉटेलात जेवले असते तर तुम्हाला आनंद झाला असता? तुम्ही केलेले जेवले म्हणून? हे सगळे वरवरचे उत्तर आहेत. खरं उत्तर त्याचं आहे, तुमचं काम तुम्ही मन लावून केलं म्हणून तुम्हाला आनंद झाला. ऑफिसमध्ये आपण ज्याचा त्याने विचार करा, तुम्ही तुमचं काम ज्या दिवशी खूप मन लावून करता त्यानंतर खूप बरं जे वाटत राहतं. बरं वाटणं म्हणजे चित्तरूपी आरसा स्वच्छ, आणि त्यात आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतं, म्हणजे परमात्म्याचं. आपण परमात्मा आहोत, आपणच देव आहोत. त्याच्यात आणि याच्यात फरक नाहीये. तो विश्वव्यापक आहे हे त्याला माहिती आहे, म्हणून त्यानं त्याचा गॉडनेस जो आहे तो कधी विस्मरणात गेला नाही. आपण विसरलोय. आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नहीं, लेकिन खुदा की नूर से आदम जुदा नहीं. आपल्यातच परमात्मा, पण चित्त शुद्ध होतं. कर्मा आणि चित्त शुद्ध परिणाम असा होतो. असं वर्षानुवर्ष आपण करत गेलो की इतकं म्हणजे बरं वाटणं सोडून काही वाटतच नाही हो. दुसरं काहीच वाटत नाही, कायम आनंदात. आजी आनंदो नित्य परमानंदो रे. तुकोबा म्हणाले, जया श्रुती नेती नेती म्हणती, तो एक गोविंदू रे. त्यांचा अनुभव आहे. आणि भगवान सांगतात, हे अखंड चिंतन करावं. परमात्म्यापासून बनलेली ही सृष्टी अनेक प्रोसेसमधनं आलेली आहे, त्यामुळे मला ही फुलं दिसत आहेत, तो रंग दिसतोय, त्या रंगाच्या पाठीमागे श्रीरंग आहे. आकाराच्या पाठीमागे निराकार आहे. कशावरून? संत सांगतात त्यावरून. मला येईल तेव्हा अनुभव येईल, तोपर्यंत मी एक्स मानतात की नाही. टू एक्स कंसामध्ये प्लस अमुक अमुक प्लस अमुक अमुक फॉर्म्युला इज इक्वल टू एक्स. असं सोडवत 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 गेलं की शेवटी एक्स इक्वल टू एक्स. तो क्ष एक्झॅक्टली तसंच आहे. आणि हे जो ऐकतो, हे जो सातत्यानं विचार करतो, त्याचं पुण्य इतकं वाढतं, त्याच्या पुण्याचं नाही मर्यादा, अशी समर्थांची ओवी आहे. याचा विचार करावा. यानंतर अत्यंत सुंदर पद्धतीने दुसरा स्कंद समाप्त होत आलाय. राजा म्हणाला, महाराज एकदम रिलॅक्स झालो, मला मरणाला तयार आहे. तो सर्प आला ना, आत्ता चावला तरी चालेल मला. तो तक्षक आला ना चावला, म्हणजे घाबरलो होतो मी. ते कळलं मला की अरे मला चावणारच नाहीये, ते काही नाटकातलं काम आहे, ते खरं मारायचं नाहीच आहे हो. नाही का शोलेमध्ये तो जो गेला पुलावरती, तो अजून जिवंत आहे ना, 84 वर्षाचा आहे. मग केवढा बिझी आहे हो, आहे की नाही. मी उदाहरण देतात ते नेहमी. ते खोटं खोटं आहे होते, नाटकातलं काम आहे. मरण नावाची गोष्ट. मी आत्ता तयार आहे रे, आय एम रेडी फॉर तक्षक. शुकदेव म्हणले, वा राजा, तुला वेदांत कळला पण अर्धाच कळला का? अजूनही तुला तक्षक येणार आहे असंच वाटतंय. म्हणजे तू जागा झालायस पण स्वप्नात जागा झालायस. खरं जागा व्हायचं याकरता काय, उद्या 4:30ला ये. मग पुढचं भागवत तुला सांगतो. अजून तुला 10 स्कंध ऐकायचे. 12 स्कंदातले 2 स्कंदच झालेत. उरलेल्या स्कंदांचा उपयोग आपण उद्यापासून करूया. उद्या याच वेळेला नरसिंह जन्म होईल 8:30 पावणे 9ला, आणि उद्याची कथा समारोपित होईल. या आपण उद्या जास्तीत जास्त लोकांनी या. मी खरं सांगतो आपल्याला, आपल्या बरोबर फक्त एवढंच येणार आहे. ज्या प्रपंचाची कारणं आपण सांगतो आणि प्रपंचातल्या कारणांनी आपण अवॉइड करतो सगळी कर्तव्य ही परमार्थातली, त्यातलं काही एक सुई सुद्धा बरोबर येणार नाहीये. एक सुई
सुद्धा बरोबर येणार नाही, बरोबर येणार नाही. हे जर प्रामाणिक चिंतन केलं असेल तर विठोबा लक्षात ठेवेल, गणपती बाप्पा, जगदंबा, भगवान दामोदर लक्षात ठेवतील, संत लक्षात ठेवतील आणि योग्य त्यावेळेला आपलं तर कल्याण करतीलच, पण आपण ज्यांची काळजी करतो त्या मुलाबाळांचंही कल्याण करतील. कारण तुम्ही त्यांचा विचार करताय म्हणजे त्यांचंही कल्याण व्हावं वाटतंय, म्हणून त्यांचंही कल्याण होईल. आपण या गोंदवलेकर महाराज म्हणायचे, प्रयत्नपूर्वक करायचा असतो त्याला परमार्थ म्हणतात आणि प्रारब्धानी होतो त्याला प्रपंच म्हणतात. तुम्ही नाही केला तरी प्रारब्धानी प्रपंच होणारच आहे. असा कोणी आहे का इथे की बुवा किती प्रयत्न केले तेव्हा मी 50 वर्षाचा झालो, होतच नव्हतो, 40च्या पुढे जातच नव्हतं 41 पर्यंत, असं आहे का कोणी? तुम्ही काही नाही केलं तर मी 50 वर्षाचे 60 वर्षाचे होणारच आहात. पण मी किती प्रयत्न केला तेव्हा 10 लाख जप झाला, किती प्रयत्न केला त्यावेळेला माझं दासबोधाचं ज्ञानेश्वरीचं पारायण झालं, किती प्रयत्न केला तेव्हा अमुक अमुक झालं, किती प्रयत्न केला तेव्हा मला हा रियाज करायला जमला. असं असेल की नाही सांगा? प्रयत्नाने करायचा असतो त्याला परमार्थ म्हणतात आणि प्रारब्धाने होतो त्याला प्रपंच म्हणतात. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणत असत की प्रपंच ॲडजस्ट करा, मी जरा इंग्रजी शब्द वापरतोय, प्रपंच ॲडजस्ट करा आणि परमार्थ एन्जॉय करा. सारखं सारखं हे ऐकायला मिळत नाही. आपल्या गावकऱ्यांनी, साईदादांच्या आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबानी आणि सगळ्या परिवारांनी ही जी कथेची आयोजनाची व्यवस्था केली आहे ती वापरून घ्या. तुम्ही आलात आणि नाही आलात तरी एवढे लोक असेल तरी मी तीच कथा करणार आहे. आणि जास्त लोक आले तर आपल्या घरामध्ये संध्याकाळी भागवताबद्दल चर्चा होईल की नाही सांगा? आपल्या घरामध्ये ज्ञानोबा काय म्हणतात याची चर्चा होईल की नाही सांगा? आपल्या घरामध्ये पांडुरंगाच्या मंदिरात आपण गेलो, किती छान वाटलं अशी चर्चा होईल की नाही? ही चर्चा घरात झाली पाहिजे का चित्रपटाची चर्चा झाली पाहिजे सांगा? झुकेगा नाही. मी काही चित्रपट बघितला नाही, पण मला माझे मित्र काहीतरी पाठवतात, बुवा हे बघून ठेव. पूर्ण त्या चित्रपटात ते म्हणे तोंडात काहीतरी ठेवलं, ते बघून आपल्यालाही खावंसं वाटणार आहे. पण त्यापेक्षा तुम्ही प्रवचन कीर्तन ऐकलं ते असं वाटणार, अरे बघूया एकदा भागवत वाचून काय आहे. कारण ज्या नाही, नीट ऐका, ज्या संतांच्या दर्शनाला तुम्ही जाताना ते संत भागवताला फॉलो करतात. ते ज्ञानोबा असोत, ते तुकोबा असोत, ते कुणी असो, ते भागवताला फॉलो करतात. तुम्ही संतांना मानता की नाही? स्वामी समर्थांना, गजानन महाराजांना, ते जर भागवताला फॉलो करत असतील तर असं भागवत ऐकल्यावर आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये काहीतरी तर बदल होईल की नाही? म्हणून हे ऐकायला या. उद्यापासून मजा येणार आहे. उद्या नरसिंह जन्मानी समारोप आहे आणि परवा तर कन्हैया आने वाले हैं. ऐसा बैठा है, ऐसा दिख रहा है आपको, ऐसा बैठा नहीं वो, महाछत्र्या है तो. परसों डे आफ्टर टुमारो, म्हणजे परवाच्या दिवशी कृष्ण येणार आहेत. मग काय विचारूच नका, मजाच मजा आहे. काय काय लीला केल्या त्यांनी. कसं लोणी चोरलं, आणि लोणीच चोरतो तो, बरं चारा चोरत नाही. त्या चाऱ्याचं लोणी तरी होऊ द्यायचं होतं की नाही? गंमत सोडून द्या. सांगायचा प्रश्न असा की ते बघा, ते डायरेक्शन बघा, त्यात लोणी भरून ठेव, म्हणजे लोणी दिसेल असं ठेवलंय आहे की नाही? का लोणी चोरतो तो? विचार करा. दूध का चोरत नाही? त्याचा विचार आपण त्या दिवशी करायचा आहे. फक्त येण्याचा आपण करा अशी आपल्याला विनंती. भागवताची फलश्रुती म्हणायची आणि गुरुजी आरती लावायची. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते. दोन माईक आहेत. तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो नाम संकीर्तनयस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तन्नमामि हरिं परम अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिमचञ्चलां त्वयि भक्तिमचञ्चलां सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपायाची सर्वांगे सुंदर शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ताची जय देव जय मंगल
कैवर बंधना सरळ सोड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सगळा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा देवारी भारी पडलो आता संकटनी वारी जय देवी महादेवी महिषासुरमर्दिनी ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय देव त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही चारी शुमले परंतु न बोलले काही काही विवाद करिता घडलो प्रवाही हे तो भक्ता लागे पावस नवलाही जय देवी महादेवे महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा देशापासून साडी तोडी भवपाशा अंबे तुझा वासोळी गुणपुरविल आशा नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा जय देवी महादेवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय देव युगे 28 विटेवरी उमा भामांगे रकुमाई दिस दिव्य शोभा कुंडलिका धे बेटी परब्रह्मा देगा चरणी वाहे भीमा उद्धरी जना जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव तुळशी माळा गळा कर ठेवून कटी दासे पीतांबर कस्तुरी ललाटी देव सुरवर नित्येती भेटी करुण हनुमंत पुढे उभे राधी जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव धन्य वेणुनाद अणुक्षेत्र पाळा सुवर्णाची वनमाळा गळा राई रखुमाबाई राणी या सकळा ओवाळी ती राजा विठोबा सावळा जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव ओवाळू आरत्या सुरबंड्यामणी चंद्रभागे मल्ले सोनिया देवी विंध्या पताका वैष्णवनाचती पंढरीचा महिमा वर्णावा किती जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे मारे स्नान जे करते दर्शन हेळा मात्रे दया होय मुक्ती केशवासी नामदेव पावे वाळती जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता आरती करू तुझ भगवंता
जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जने भरित विहरे हरिहंस चितेन श्लोक सुखमळे संत द्विजपुरे सेवुनी रमणे भान विसरले रस पिता आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तन काराचा जणू बोधा स्वयं प्रभेदा द्वादश कळीचा रवी अंगणीचा समहर्ता आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता या शरण खचितडे जन्म मरण विलापदारी शिरे शांती नाथे वदनी कृष्णपदी देवी माता आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू भगवंता हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। भगवती श्री सीता माता की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री मंगल मूर्ति मोरया। भगवती श्री जगदम्बा माता की जय। पंढरीनाथ महाराज की। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की। सब संतन की जय। डोळे मिटून 2 श्लोक म्हणायचे सदा सर्वदा आणि उपासनेला, आणि सगळ्यात शेवटी जय जय रघुवीर समर्थ म्हणून थांबायचं. सदा सर्वदा आधी, नंतर लगेच उपासनेला हा दोन श्लोक आणि जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह